धन्याजी दीन संत दर्शनाचा, धन्याजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांची. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांची. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांची. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांची. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. आता हृदय ही आपुली चौपाळून या भली, वरी बैसो पावली श्री गुरूंची. ज्यांचे केली स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंची. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. विढाला विढाला आज आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्र नगरीमध्ये या विशेष करून भगवान श्री खांडेश्वर भगवान, विश्वातील थोर आराध्य दैवत, जगताला ज्यांचा आधार आहे ते भगवान श्री शिवजी. आणि त्यांचंच एक रूप म्हणजे खांडेश्वर भगवान. भगवान शिवजीचे अनेक रूप आहेत, अनेक. त्या अनेक रूपापैकी हे एक रूप आहे खांडगाव पवित्र नगरी. आणि विशेष करून आपल्या लहानोभाऊनी प्रत्यक्षामध्ये कैलासच तयार केलं सगळं हे का नाही. इतकं मोठं योगदान आहे त्या महापुरुषांचं, एवढं मोठं वैभव, किती छान आहे बरं हे. अगदी कैलासात बसल्यासारखं वाटतं आपल्याला. एवढा मोठा मंडप, एवढे तुम्ही सर्वजण हुबेहूब. त्यांचे खूप मोठं कार्य भगवान खांडेश्वर प्रभूंनी त्यांना एवढी या ठिकाणी चालना दिली की त्यांनी अख्ख्या विश्वातलं श्रेष्ठ या ठिकाणी स्थान करून ठेवलं. अख्ख्या जगाला दर्शनासाठी आणि मुक्त होण्याचा एक मार्ग भाऊनी करून दिला. भगवान परमात्मा त्या पूर्ण परिवाराचं, कुटुंबाचं कोट कल्याण करू. त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र रमेश भाऊ सुद्धा तेवढ्याच दर्जाचे. त्यांनी मोठं योगदान. आणि शेवाय श्रावण मासातील योग चांगला आहे. जमिले सर्व गुणीजन अगदी पृथ्वी तलावरील गंधर्वच प्रत्यक्षामध्ये. वा वा, प्रत्यक्षात गंधर्व गोड बाबा स्वर. आणि विशेष करून ह्यांचं वर्णन करणं आपल्या डोक्यातला खेळ नाही महाराज ते. कारण प्रत्येक गोष्ट मी सांगत असतो, आपली अवकात बघून चौकात थांब जा. बरोबर आहे. कारण आपली लायकी नाही महाराज त्यांचं वर्णन करणे. दाट 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 मृदंग म्हणजे मृदंग महाराज. तुका म्हणे वृद्ध होती आणि तरणी रे. अशा प्रकारचं महाराज आमचे खरंच गुरुस्थानी आपले कृष्णा महाराजी भोरकडे. बाबा तुमच्या चरणावर खरंच साष्टांग लोटांगण, खूप लोटांगण. मी खरंच बाबा हे यांना इतकं प्रेम करतो. मग आमचे भरत अण्णा पठाडे असतील, शत्रुघ्न अण्णा पठाडे असतील आणि कृष्णा महाराजही असतील. आणि विशेष करून हे तिघही मला मान देतात बाबा. पैसे देत नाहीत पण मान देतात, एवढं खरं त्याच्यामध्ये. योगायोगानं तुम्ही सर्व गुणीजन, गंधर्वासारखे गायनाचार्य, आणि तुम्ही सर्व परीक्षिती श्रोतेगण, आणि समस्त संत जनाबाई सारख्या माता भगिनी. अभंग आहे नाथबाबाचा, 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे हा. महाराज अभंगाद्वारे स्वतःला धन्यवाद घेतात, स्वतःलाच. इतरांना धन्यवाद देणं हे योग्य आहे, पण महाराज तुम्ही स्वतःला धन्यवाद घेतात.
आपण इतरांना धन्यवाद देतो. या कृष्ण महाराज, वा अमोल महाराज आलात ना, धन्यवाद. म्हणजे दुसऱ्याला देण्यासाठी असतो तो काय धन्यवाद. पण अभंगामध्ये मात्र चक्क नाथ महाराज स्वतःला धन्यवाद घेतात. धन्यवाद घेण्या इतकं काय घडलंय बरं महाराज जीवनामध्ये. महाराज म्हणले घडलंय म्हणून सांगतो. संत विनाकारण कुणाचंही वर्णन करत नाहीत, विनाकारण संत बोलत नाहीत आणि एकच शब्द बोलतात, तू कोणी घेतले मोती जैसे. एकच शब्द बोलतात महाराज. विद्वानाच्या कमी बोलण्याला किंमत आहे, आपल्या बोलण्यालाच किंमत नाही महाराज. विद्वान माणसं कमी बोलतात पण अर्थ जास्त असतो. तसं तुम्ही एक बी आलाप मारला इथं तरी महाराज अख्खं वातावरण तयार होतं. वातावरण आम्ही दिवसभरी हे केलं तरी काय हे करायला अर्थ आहे महाराज. लागतंय महाराज तेवढं. खरंच बाबा हे काम तुमचंच आहे महाराज, आहे का नाही. आता काही लोक म्हणतात काय महाराज गायकाला तेवढं काही विशेष नाही हो, काय नुसतं ह्या करतात. तू ये ना इकडे ह्या करायला. ह्या करतात माईक डोसक्यात घालीन मुलं धरून. आता माणसं बोलत नाही तो नीट, त्याचा राग येतो महाराज. मी म्हणतो तुम्हाला बोल वाटलं तर चांगलं बोला जा, नसता नका बोलू. आता रमेश भाऊनी किती व्यवस्था केली त्यांच्या बंगल्यामध्ये, खूप व्यवस्था, प्रेमानं बोलणं सगळं. पण काही काही माणसं इतकं टाकून बोलतात. या महाराज बरं झालं मोकार सारखं आलात तुम्ही. काय बोलते भिताड पडल्यासारखं महाराज. ते आपल्यालाही राग येतो पण ते काय करावं, दुसरा धंदा काही बोलतात, काही बोलतात बाबा, बोलतात तसं ते. पण महाराज संत हे संतच आहेत महाराज. या जगामध्ये नाथ महाराज सांगतात की सर्व काही मिळेल पण संत मिळत नाहीत, अजिबात मिळणार नाही संत. कारण गीताशास्त्र सांगतं एक जर महात्मा, तत्वज्ञानी महात्मा, आपलं उद्धाराचं माध्यम असणारा, आपला उद्धार करू शकणारा महात्मा मिळत नाही असं माझं मत नाही. भगवान म्हणतात अर्जुना मिळल पण केव्हा, बहुनाम जन्मनाम अंती ज्ञानवान माम प्रपद्यते. अनंत जन्माच्या कालखंडानंतर एखादा महात्मा मिळत असतो महाराज, एखादा महात्मा मिळतो, बाकी शक्य नाही. आणि तो एकही महात्मा जर भेटला आपल्या जीवनाचं काय करतो, कल्याणच करतो. म्हणून आपल्याला गरज आहे ती कोणाची, संतांची. आता आम्ही कोण आहेत, आम्ही संत नाहीत भाऊ. महाराज, महाराज वेगळी आणि संत, संत तुमच्यामध्ये येतात. हे एवढं वैभव तयार केलंय महाराज, ह्याला संत म्हणायचं महाराज. ज्यांच्या वाणीमध्ये ताकद आहे, वाणीमध्ये, त्याला वाचसिद्धी म्हणायचं. ज्ञानोबाराच्या शब्दामध्ये माऊलीचे शब्द आहेत. एक जणांना विचारलं की माऊली तुम्ही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार केला पण काय साधना केली. माऊली म्हणले काही साधना केलं नाही. आज कसं काय, एकच केलंय, माझ्या सत्यवादाचे तप आणि वाचा केले बहुत कल्प. अनेक कल्पच्या कल्प मी काय केलं, सत्य बोललो आणि त्याचे परिणाम ही वाचा सिद्धी तयार झाली. मला आम्ही किती आशीर्वाद दिला तरी लागत नाही. तरी लोक म्हणतात आम्हालाच घरी आल्यावर महाराज पैसा पुराणा, मलाही कुठं नेऊन आता पैसा पुराणा. आता ते म्हणते मला पैसा पुराणा. आता भाऊला विचारा मी कशाला इथं आलोय, ह्याचा तर विचार करा ना तुम्ही. नाही गोस्वामी सरांना विचारा आणि आम्हाला पैसा पुराणा. ते आमचा धंदाच नाही महाराज, ते आम्हीच कांगाला सध्या. तुमचा काय विचार ह्याच्यामध्ये आता, असा खेळ. म्हणून महाराज वेगळे आणि संत वेगळे महाराज. त्याचं कारण काय की ज्यांच्यामध्ये क्षमता आहे उद्धाराची ते संत आहेत महाराज. तुकोबाराचे प्रमाण आहे महाराज की ते संताला विचारतात कै मी उद्धार पावेण, काय कृपा करील नारायण, ऐशे सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. कैये खंड येईल कर्म, कैये खंड येईल कर्म,
पहिले संत दिला पहिले संत दिला समाधान चित्त माझे खरा समाधान चित्त माझे चित्त माझे चित्त माझे गोड असेच प्रमाण म्हणे जावा मस्तपैकी. आणि प्रमाण इथंच कीर्तनात म्हणलं तर आनंद मिळतो महाराज. एक जण कीर्तन झाल्यावर मला भेटले, म्हणले महाराज मी एक प्रमाण म्हणणार होतो. म्हणलं 10व्याला या तिकडं. आता काय उपयोग, आता सगळे वेळ निघून गेली. आता म्हणणार होतो, पुन्हा उपयोग नसतो महाराज. आणि मी रोज सांगतो बघा कृष्णा बाबा, भजनात आणि भांडणात हे चपळ लोकांचं काम आहे. हे नेबळोट लोकांचा धंदाच नाही महाराज. असं धड 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 केलं तर पाहिजे नाही. मला कोणी माईक देत नाही. तू इवाईस का माझा, घे ना माईक, ओढून घे, मन ना काय म्हणायचे ते. मी कशाला देऊ माईक तुला. आणि भांडणात सुद्धा एक हाणूस तर 10-15 हाणता आल्या तर भांडण करी जा महाराज. आता त्यानं 10-15 गुदाडे घातले तरी म्हणते मी त्याला बघणार आहे, गंगा पूजन होईल ना अशा ना तुझं. हाणणं त्याला एक तरी. आता भजन आणि भांडणीचे पळवाकाचं काम आहे महाराज. हे नेबळाटाचा धंदा अजिबात धाड 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 आहे का नाही. आणि श्रोतावर्ग असं पाहिजे महाराज, फ्रेश फ्रेश पाहिजेत हे का नाही. पाहिल्याबरोबर समाधान वाटावं. नाही तर काय का माणसं पाहिल्याबरोबर एक तर पुढी यायचा नाद, त्यांना पुढी बसणार. आपण पहिलेच बोर झालेले आणि ते पुढे येणार आणि त्याचा उदास चेहरा. अरे तुला काय कोरोना झालाय का काय, काय येड्याचा वाज. अरे फ्रेश राव माणसानं. आता एवढ्या वातावरणात जरी फ्रेश नसतील, ही स्मशानभूमीत होतील का फ्रेश पण हे. हा फ्रेश फ्रेश महाराज. किती आनंद आहे आज. एवढा आनंद पुन्हा तुम्हाला अब्जावधी रुपये दिला तरी मिळणार आहे महाराज. एवढा आनंद हे आजच आनंद आहे, पुन्हा मिळणार सुद्धा नाही. फ्रेश राहायचं मस्त एकदम महाराज. आजार होऊ द्या काय होऊ द्या, मला सुद्धा भरपूर आजार आहे पण मी आज अजिबात नाराज नसतो, फ्रेश असतो फ्रेश. मी कोरोनामध्ये सुद्धा फ्रेश राहिलो महाराज. मला सुद्धा कोरोना झाला, आमच्याच घरी मुक्कामाला कोरोना. तरी एक जण मला महाराज तुम्हाला कस काय कोरोना झाला. मी का हलगट आहे का. नाही माणसाला कोरोना होत होता का नाही बाबा, मग मला झाला त्याच्यात काय नवलंय. तरी एक मला महाराज लय लुटलं राव तुम्ही लोकायला त्या लोकांनी. म्हणजे काय लोक भिताड पडल्यासारखं बोलतील. पण एवढं खरं बाबा, कोरोनामध्ये मजा होती. थोडा आवाज कमी करायचा. कोरोनामध्ये मजा होती महाराज. मस्त आतमध्ये पलंग एकटा असता. नावलंय भारी होतं, होम क्वारंटाईन. एकटाच मस्त, त्या नाकात नळ्या, लय भारी खेळ होता ते. ते तोंडाला. फक्त एक वाईट होतं महाराज, जवळ कुणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा नाही ना बाबा. भवानी बी आली नाही ना. बोल भवानी माते की नाही आली महाराज. मी म्हणलं मला कोरोना झाला मन कळालं, लगेच तिनं सुरू केलं मायो. म्हणलं मेलो नाही अजून, जिवंत आहे मी अजून. लगे रडायची तयारी. अरे जिवंत आहे ना मी. मी म्हणलं आणि बाबा भाऊ खरं सांगा तुम्हाला, माझे कोरोनानं कमी हाल झाले, घरच्या लोकांनी जास्त केले महाराज. देवा शपथ. एक तर जवळ बी कुणी येणार, जवळ बी येत नाहीत आणि भाकर बी देत नाहीत. आणि जरी करता भाकर दिली तर टॉमीला टाकली, कमॉन टॉमी कमॉन. कुत्र्याला टाकल्यासारखी भाकर. कमाल आहे मात्र. मी बायकोला म्हणलं हे बघ सगळी परळी सोडून गेली, जाऊ दे पण तू तरी थांब. तुमचं काही खरं नाही. अगं म्हणलं जिवंत आहे मी अजून.
काय रोग येत नाही म्हणलं, जाऊ नकोस तू काय. पण नाही ना बाबा, मग मला वाईट वाटलं महाराज त्यावेळेला. मी रडलो, एकटाच पलंगावर रडलो. बायकोला म्हणलं अरे आपला लग्नात शपथविधी झालाय. लग्नामध्ये आपला शपथविधी, त्या भाऊच्या साक्षीनं आपण वचन देतात ना हे दोघं एकमेकाला, किती जन्म सोडायचं नाही, 7 जन्म. पुन्हा बायकोला म्हणलं 7 जन्म सोडायचं नाही असं म्हणून आपण होमाला 7 फेऱ्या मारल्यात. किती फेऱ्या? 7 फेऱ्या. आणि तरी एवढी बैमानी. बरं मी म्हणलं होमाला आपण एकदा फेऱ्या मारल्या दोघांनी, पण तू मात्र दर वड सावित्री पौर्णिमाला त्या वडाला त्याचं काय करायचं रे का आता? काय खरं नसतं उग, काय नसतंय भाऊ, नुसतं रडते ते काही खरं नसतंय महाराज. उग येड्याचा बाजार आहे. आणि ती रडतेत कुठे महाराज? मेल्यावर रडतेत, लग्नात रडतेत. लग्नात रडायची गरज आहे काही, पण रडतेतच. सगळं लग्न आनंदानं पार पडतंय, सगळं लग्न. आणि नेमकं ती नवरी निघाली, ते काय मत पेट्या पळवायले का काय? त्याला नेऊ द्या ना नवरी ती, पण रडणारच बाबा. माझं बी एकदा लग्न लागलं, एकदा मग एकदाच असेल काय. मी माझी ट्रॉली हेडला जोडली, निघालो घेऊन. ह्या 10-15 महिला आपण म्हणलं मेलं काय कोणी आपल्या वराडामध्ये हात. ह्यांना रडा काय रोग आला आता. बरं बाकीच्या रोड द्या बाबा, त्याच्यात आघाडीला आमची सासू पुढं माय. म्हणलं काय नीट सांभाळा माय, नीट सांभाळा. म्हणलं विश्वास असलं तर द्या, नाही तर वापस न्या. म्हणलं कुठं डोसक्याला ताण करा, ये ना करा. रडायचा धंदा काय कामाचा? कशामुळे सांगायलो? एवढं असून सुद्धा मी रडलो ना हे तुम्हाला सांगायलो. विठ्ठल विठ्ठल आनंदात राहायचं, आनंदामध्ये बेस्ट. इतक्या वातावरणात बेस्ट, धाड कुठला आजार नाही, कुठला काही नाही. आणि इथं सगळे आजार दूर होतात महाराज. ही एकमेव असं आहे वातावरण की सगळे आजार निघून जातात. इथं तुम्ही आणलेल्या भाकरी सुद्धा उद्या माणसाला पचनी पडतात, कारण का त्या प्रसाद म्हणून असतो महाराज. आणि योग चांगला आहे उद्या. एकतर आजचा योग या आयुष्यामध्ये पहिल्यांदा आलाय, आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा आलाय. पुन्हा पुढल्या वर्षी हा योग येणार नाही. तरी म्हणताल गप्पा हा, गप्पा अजिबात नाही, बोलायची सुद्धा गरज नाही. त्याचं कारण या वेळेला माऊलींचा जन्मोत्सव आणि भगवंताचा जन्म दोन्ही एकदाच आहे. हा भाग वेगळा, पण विशेष ज्ञानोबारायच्या जन्मोत्सवाला आज 750 वर्ष पूर्ण झालेत. किती? म्हणून आज 21 किलो सोन्याचा कळस आज माऊलीच्या तिथे महाराज आळंदीला. पण आपण भाग्यवान आहेत. पण तुम्ही उद्याच्याला कळस काय आणू नका, पण उद्या प्रत्येक माता मावऱ्यांनी 25-25 भाकरी आणा तुम्ही येताना, कारण तेच आपला कळस मानाता. जास्त काय आणू, जास्त आणू नका, फक्त 25 आणा. जास्त आणताल चुकून उरत्याल भाकरी इथं. विठ्ठल विठ्ठल मग आज ज्ञानोबारायचा जन्मोत्सव अख्खं जग साजरा करू लागलं महाराज. आता भगवान शंकराचा आणि ज्ञानोबारायचा खूप जवळचा संबंध महाराज, खूप जवळचा. ज्ञानोबाराय आल्यानंतर आपल्याला कळालेत, आल्यानंतर अजून मी कळाले नाहीत, पण समजा आलेत पण कळाले. चांगदेव महाराजांना 1400 वर्ष अगोदर कळालं होतं. 1400 वर्ष ज्ञानोबाराय येणार आहेत. पण त्याच्या अगोदर हजारो वर्ष अगोदर हे भगवान शंकराला कळालं होतं माऊली येणार आहेत म्हणून. काय ताकद असेल महाराज बाबाची. ह्या बाबाचं तुम्हाला महत्व सांगतो महाराज. भगवान शिवजी म्हणजे कैलासावरून पार्वती मातेसहित आणि विमानामध्ये भ्रमंती करू लागली. आणि ती भ्रमंती करत असताना माऊली येण्याच्या अगोदर 1000 वर्ष अगोदर ती विमान आळंदीवर आलं. आणि आळंदीला आल्यानंतर भगवान शंकर उतरले खाली आणि त्यांनी लोटांगण घातले त्या जागेमध्ये. पार्वती माता म्हणतात की इथं तर काही कोणते समाधी स्थळ नाही, काही नाही, ओसाड प्रदेश आहे, तरी पण हे बाबा इथं लोटांगण घालतात. तिथली माती अंगाला लावली आळंदीतली. आईसाहेब म्हणतात हे भस्म लावतात, भस्म उठी रुंडमाळा
पण माती कशी काय इथली? मग तळ्याला ज्याला विमानात बसले तळ्याला पार्वती माता भगवान शंकराला म्हणतात, शिवजी इथं तर कोणतं स्थळ नाही, समाधीची जागा नाही, मंदिर नाही, काही नाही, तरी पण तुम्ही या जागेमध्ये लोटांगण घातलंय, काय गरज आहे? त्यावेळेस भगवान शंकराचं शब्द आहेत, पार्वती मातेला सांगतात, हे पा हजारो वर्षानंतर ही आळंदी, ह्या आळंदीमध्ये एक महान अवतार घेतील ज्ञानोबाराय, आणि ते 22व्या वर्षी संजीवन समाधी घेणार आहेत, ती या जागेमध्ये घेणार आहेत. मग हजारो वर्ष अगोदर समाधीची जागा निश्चित करणारे कोण आहेत? हेच महाराज भगवान शंकर आहे. ते भगवान शंकराला विचारलं, पार्वती माता म्हणतात, जर 1000 वर्षानंतर माऊली येणार असतील आणि ते समाधी घेणार असतील, मग आपण येऊ ना? भगवान शंकर म्हणले, आपण येऊ, पण आपला नंबर पुढे लागणार नाही, कारण आपल्या पुढे बरेच नंबर असणार आहेत त्यावेळेला. आणि ठरलं तसंच, ज्यावेळेला ज्ञानोबारांच्या समाधीचं निश्चित झालं, भगवान परमात्मा, रुक्मिणी माता, राही माता, सत्यभामा माता या सगळ्या आळंदीला आल्या. आणि आल्यानंतर त्यावेळेला सर्व 33 कोटी दैवता, ऋषी मुनी, जपी तपी, संन्यासी, साधू सगळी एक झाली. आणि सर्वांना विचार केला की एक काम करू, आता ज्या ठिकाणी माऊली समाधी घेणार आहेत ती जागा स्वच्छ करायचं काम मात्र आता आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आता मग प्रत्येकाची स्पर्धा लागली, नाही नाही ती जागा आम्ही स्वच्छ करणार, ते आमच्याकडे द्या. हे बरेच दिवस वाद चालला, पण शेवटी भगवंताकडे कळालं हे. त्यांनी म्हणाले, एक काम करू, आता हे आपसामध्ये भांडण करण्यापेक्षा हे नामदेवरायकडे जावं, कारण त्यांचं कीर्तन होणार आहे इथं. मग त्यांना विचारू ही नेमकं जागा कोणी स्वच्छ करायची. म्हणजे वेळेला हे नामदेवरायकडे गेले. नामदेवराय म्हणले, बोला काय? नाही म्हणले, महाराज आता तुम्ही सांगा, आम्हाला आज्ञा करा, आम्ही ती जागा स्वच्छ करणार आहेत माऊलीच्या समाधीची, फक्त आम्हाला आपली आज्ञा पाहिजे. नामदेवराय म्हणले, थांबा, तुम्हाला आज्ञा करण्यापेक्षा ज्ञानोबाराय बरोबर यात्रा मी केली, सगळ्यात हक्क माझा आहे, आणि ती जागा स्वच्छ करायचं काम माझ्या 4 मुलाचं आहे, नारा, विटा, गोंदा आणि म्हादा. ह्या 4 मुलाचं काम आहे. आणि त्या 4 मुलांनी जागा स्वच्छ केली महाराज त्यावेळेला. तिथली जागा ती नामदेवरायच्या 4 पुत्रांनी. आणि मग भगवान शंकर म्हणले पार्वती मातेला, बघा तुम्हाला 1000 वर्षापूर्वी काय म्हणलं होतं मी, म्हणजे समाधीची जागा ज्ञानोबारा येणार आहेत हे आपल्याला अगोदर संकेत कुणी दिले? भगवान शंकरने. हे खांडेश्वर बाबा आहे महाराज, ह्यांना अगोदर कळतं, नंतर आपल्याला कळतं. विठाल विठाल एवढंच नाही बाबा, पंढरपूरची पृथ्वी तलावर पहिली वारी करणारे सुद्धा हेच आहेत महाराज. शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा. पहिले माळकरी आहेत, या जगातले पहिले माळकरी खांडेश्वर भगवान आहेत. पंढरपूरची वारी करणारे पहिले हेच आहेत, आणि पंढरपूरला काकडा काढणारे सुद्धा हेच आहेत. रंभादिकणाच ती उभ्या जोडून हात, आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. भगवान शंकर हे काकडा करतात, म्हणून आपल्याकडं काकड्यापासून सप्त्याला सुरुवात आहे महाराज. पहाटे 3 ते 6 काकडा. काकड्याचं भजन आहे, श्रीमंताचं भजन आहे महाराज, श्रीमंताचं भजन. आणि इतकं सुंदर भजन आहे काकड्याचं, हा 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 गोड. त्यावेळेला कुठला मध्ये काहीच विक्षेप येत नाही, काही नाही, कारण सगळे बिचारे झोपलेले असतात, काही अडचणी येत नाही. मी पहिलं 10-12 वर्ष काकडाच करायचा बाबा मी.
हे कीर्तन जमत नव्हते, म्हणजे आपल्याला देतच नव्हतं. मग मी काकडाच करायचा, ज्ञानेश्वरी पारायण आणि काकडा. पण ती एकटाच असायचो मी काकड्याला. त्याच्यामुळे आम्हाला वाजवणार बी कुणी नाही, माग म्हणणार कुणी नाही, आणि उन्ह पुरं सिस्टीम सुद्धा कुणी लावून देत नव्हतं, एकटाच. तरी एकदा मी राग राग बोललो त्यांना, म्हणलं या बघा मी एकटाही असलो तर काकड्याला एक तरी माईक द्या ना लावून. त्यांना वाटतं तुम्ही एकटेच असतात महाराज, कशाला गर्दी करता येईना कारण म्हणा असं. मी म्हणलं नाही हो, द्या मला लावून एकदा. मग त्यांना बी राग आला. मग त्यांनी राग राग 10 माईक लावून दिली मला. म्हणा करा म्हणले काकडा काकडा. आता 10 माईक म्हणल्यावर तर काय मीडियाची मुलाखतच आपली. मग काय जोरात काकडा केला भाऊ. आबा बाबा 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत दान 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 दान. मग सकाळी एक जणाकडे गेलो चहा प्यायला. ते म्हणले महाराज आज काकडा केला नाही. अहो म्हणलं 3 वाजल्यापासून. नाही म्हणले महाराज ऐकायला काय आलं नाही. म्हणलं तुम्ही झोपला असताल. नाही म्हणले आम्ही सगळे जागेच आहेत, पण आज काकडा तुम्ही केलाच नाही. म्हणलं अहो आज तर 10 माईक आहेत. म्हणजे मग काकडा कसं काय नाही. बघा ना आले महाराज, ते मंडपामध्ये आले, माईक 10 होते, पण या काय माईकाला वायर नव्हतं माग. काकड्याचं भजन भगवान शंकराचं मन सांगायलो महाराज. काकड्याचे आणि भगवान शंकर एवढे प्रिय आहेत पांडुरंग परमात्म्याला की भगवान पंढरीश परमात्म्याने त्यांच्या डोक्यावर पंढरपूरमध्ये शिवलिंग धारण केलंय महाराज. डोक्यावर काय आहे? शिवलिंग आहे. इतका त्या बाबाचा काय आहे? अधिकार आहे. विडाला विडाला मग महाराज म्हणतात या जगामध्ये देवाचीच ओळख करून देणारे संत आहेत. देवाची ओळख करून देणारे. देव जे कळत असल, नाहीतरी महाराज हे म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. महाराज म्हणले कठीण नाहीये, पण आम्हाला सोप आहे. कारण का? परी जग जेठी करुणा केली. जगाच्या मालकानं आमच्यावर कृपा केली म्हणून आम्हाला संताची कृपा झाली. पण जगामध्ये संत कृपा खूप श्रेष्ठ आहे महाराज. आणि सध्या आता मूर्तिमंत संत आहेत आपल्याकडे महाराज. गुरुवर्या गुरुनाम गुरुवर्य आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर या विश्वातील थोर संत आपले गुरुवर्य श्री संत महंत नारायणगिरी महाराज या जगातील श्रेष्ठ संत आहेत महाराज, आहे का नाही. आणि त्यांनी काय निर्भीडता आहे महाराज त्या महापुरुषाकडं, निर्भीडता. आणि विशेष बाबा एकतर ते दीक्षा घेतलेले संन्यासी दीक्षा घेतलेले म्हणत, तरी पण वारकरी संप्रदायावर एवढं प्रेम आहे महाराज. या जगात कुणी एवढा मोठा सप्ताह करू शकत नाही, पण ते बाबा करून दाखवतो. 1.5 2 लाख संख्या काय बाबाची ताकद असेल. म्हणून त्यांना म्हणायचं वैराग्य मूर्ती. कुणाचे माग लोक येत नाहीत बाबा, त्याला वैराग्यच लागतं महाराज. वैराग्य म्हणजे काय ते बी काय खवा नाही जाऊन खायला कुठे बी महाराज. मला बी एकदा वैराग्य मूर्ती डिग्री लावली होती कीर्तनामध्ये. वैराग्य मूर्ती भरत महाराज जोगी. अरे वा. मी म्हणलं ती पत्रिका बदला दुसऱ्या छापा. म्हणले का? म्हणलं ती वैराग्य मूर्ती नको. म्हणले का? म्हणलं मी कुणाची 5वी सोडित नाही. सहज रमेश भाऊला भेटायला गेलो तर 1000 रुपये घेऊन आलो आणि तरी मला वैराग्य मूर्ती शक्य आहे का हे? आता येताना रमेश भाऊ कोण आणि जाताना त्यांच्या पिताश्री कोण. आणि मला सांगा वैराग्य मूर्ती लावायची कुठं? वैराग्य मूर्ती आली. वैराग्य वैराग्य काय महाराज? नव्हे वैराग्य सोपारे माझं बोलता न वाटे खरे. ते गुरुवर्य नारायणगिरी बाबा ते खरी वैराग्य मूर्ती. विठाला विठाला. मग महाराज सांगतात माझ्या जीवनातला उद्धार करणारे मला आज काय भेटले? संत. आणि त्या संतांचं मला दर्शन झालं की जगाला त्यांनी निष्कळून सांगितलं अभंगाच्या पहिले धन्य आजी दिन संत दर्शनाचा. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. धन्य आजी दिन
आली घर द्यावे आली घर द्यावे आली घर द्यावे. ही चाल तुम्हीच म्हणू शकतात, तुमच्या माग कोणी म्हणू शकणार नाही. आणि त्या चालीला यांच्याकडेच भांडवल आहे बाबा. ते नाही तर का आपल्याकडं मी मृदंग वाजवतो ना बाबा, पण माझे बोल स्पेशल आहे. चल भिताडाकड, चल भिताडाकड, चल भिताडाकड, दुखतंय खुब्या, दुखतंय खुब्या. आपले स्पेशल बोल आहे का आपल्याकडे बोललायत का बाय? सोपं आहे का बाबा ते? अरे संगीत भजनचं, अरे संगीत भजनाची ताकद आहे भाऊ. तुम्हाला सांगतो, संगीत है शक्ती, हर घट में बसे राम. रोगी को रागिनी सुनावे तो रोगी को मिले आराम. अरे आजारी माणसाला जर राग गाऊन दाखवला ना, पण ते तुम्ही, आम्ही नाही. आजारी माणसाला आणि गायन करण्यासाठी बरेच जण म्हणतात ताल आणि स्वराची गरज आहे, पण शास्त्रकारानं वर्णन केलंय 2 गुणावर चालत नाही संगीत भजन. संगीत भजनासाठी 6 गुण लागतात. 6. री सुस्वरम सुरसंचैव सुरागम मधुराक्षरम सालंकार सप्रमाणम षड्विध गीत लक्षणम. शास्त्रकारानं वर्णन केलंय 6 गुण लागतात. पहिलं काय लागतं त्याला? स्वर. सुस्वरम, स्वर लागतो त्याला. तुमचा नुसता स्वर आहे बाबा, नुसता स्वरानं आकर्षित होतं. हे राम स्वर लागतो. आणि असा स्वर असल तर भजन करी जा. आणि काही काही लय बेसूर माणूस, हरी घरी बघा तिकडे धंदा कुठं आता. डोसक्याला ताण ये ना, कारण नाही अवघड बरोबर मान्य बी करीत नाहीत ते. स्वर गेला तर मान्य करी जा ना, पण नाही मान्य करणार. आता मी तर बोलतच नाही बाबा. मी भाऊ 2-3 आचारसंहिता लावून घेतल्या स्वतःला. कीर्तनामध्ये कुणाला टाळ्या वाजवा म्हणत नाही. तुम्ही आलात हेच उपकार आहेत. काही काय महाराज टाळ्या वाजवा जातील उठून ही बी सगळे. काय या टाळ्या आलेत बसलेत, बसू द्या ना. हा मी मग खरं देवा शपथ बा, तुमच्या गुडघ्याला त्रास आहे का? पाय माझ्याकडे लांबवा. हा मला काय फरक पडत नाही. पाय लांबीला तरी पैसे तेवढेच आहेत, मांडी घातली तरी काय डोशाला दान करायच्या ना, कारण अजिबात नाही. कारण मी मनक्यातून गेलोय आता. मला सुद्धा मनका कमकुवत झाला आता. हो जवळपास 6 गाद्या सरकल्या. डॉक्टर म्हणले किती गाद्या सरकल्यात? 6. मी म्हणलं साहेब ह्या 2-3 टाकू का खालच्या ह्याच्यामध्ये? आम्ही काय देऊ बी कलाकार आहे बघा. जेव्हा सगळं चांगलं असतंय, खायचं असतंय तेव्हा आपण खात नाहीत. आणि जेव्हा सगळं संपला कार्यक्रम आणि मग आपल्याला वाटतं. आता बघा तुम्ही सगळ्याला आता किती मोठे मोठे बंगले आहेत बघा, लय मस्त दाखवतात बंगले. महाराज मी 4 मजली इमारत बांधली. मी स्वतः बांधली, म्हणजे मिस्त्री नव्हते. बरं म्हणलं तुम्ही बांधली काय, आमच्या बापाचं बिघडले त्याच्यात. अरे महाराज बेडरूम तर इतकी सुंदर आहे ना माझी, खूप बेडरूम सुंदर आहे महाराज. आणि मी बेडरूम मध्ये ना येशी बसवलाय. म्हणणं तुमची चिशी गेली म्हणलं त्याच्यामुळं येशी बसवलाय. बरं येशी काय बिघडलं आपल्या बापाचं. आणि महाराज चला ना आतमध्ये नेलं मला. आणि हा बेड आहे ना महाराज, हा बेड मद्रासून आणलाय. आणि वरी जी गादी ना गादी ती मुंबईहून आणली. एकदा वरी पडलं ना महाराज असं 3दा माणूस वरी जाता असं. म्हणलं बरं कायमचं वरी जात नाही काही का असं ना ते. म्हणलं छान आहे. म्हणलं एक काम करा बाबा मी चलतो म्हणलं आता झोपा म्हणलं पलंगावर. नाही ना महाराज डॉक्टर म्हणले खाली झोपा. मग आता त्या पलंगाला म्हणलं उपयोगच काय त्या पलंगाचा आता आहे का नाही? आहे का आपल्या वारकऱ्याला काही रोग आहे का, काय आजार? अरे होणारच नाही, कधीच होणार नाही महाराज.
रोज फुकटातला खात होता आपण, त्याच्यामुळे आजार होत नाही, अजिबात नाही. आता एक सुद्धा पदार्थ काढत नाही जेवताना महाराज मी. काय नाही, शुगर नाही, भगर नाही, बीपी नाही, कुछ नाही महाराज. मस्त राहू मस्ती मी, आग लोगू बसती मी. हा काही नाही, आजारच नाही. आणि बरेच जण जेवायला आले का नाही पंक्तीला, ए बाळा गुलाबजामुन काढून घे, भात काढून घे, पोळी पण काढून घे, वरण पण काढून घे रे. लोणचं तर खातच नाही मी, भात तर पाहतच नाही कधी मी. काय गौऱ्या खातो काय खातो काय रे आता, हाय का रे? कशामुळे सांगायलो, अरे वेळ चांगलाय, परमार्थ करा. उद्या हे माता मावल्या मस्त भाकरी आणणार आहेत, उद्या 25 भाकरी येतात, काळजी करू नका उद्याच्याला. उद्या गोपाळ कालाय महाराज, उद्या गोपाळ काला 750 वर्ष ज्ञानोबारायणला अवताराला येऊन झाले. त्याच्या महोत्सवामुळं आज जगभर सप्ते चालू आहेत महाराज, जगभर. मी तर म्हणतो जगात नाही, वैकुंठात सुद्धा भगवान परमात्मा तुका म्हणे गाजे आणि वैकुंठी सोहळा, ज्ञानोबारायचा सोहळा वैकुंठात चालू आहे. आणि तुम्ही भाग्यवान आहेत की भगवान खांडेश्वर प्रभूमुळं आपल्याला इथं साजरा करता यायला लागला. विठाल विठाल भगवान परमात्मा महाराज. एवढी काय संतांच्या दर्शनामध्ये ताकद, काय ताकद आहे महाराज, संतांच्या दर्शनामध्ये एवढी ताकद आहे. मृकुंड नावाचे ऋषी होते, विद्वान पंडित, अर्धांगिणी त्यांना सुद्धा. पण योग असा आला की विद्वत्ता भरपूर वाराणसीमध्ये राहायचे ते, काशीमध्ये, पण संपत्ती भरपूर, विद्वत्ता भरपूर, फक्त ते संतती नव्हती. मग ते उदास होते. नाहीतरी शास्त्र सांगतं, पुत्र हिनश्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पती. संतती जर नसल तर घरामध्ये आनंद मिळत. मग त्यांनी बऱ्याच वेळेला इकडं जा गेले ते, पण काही गुण आला नाही. पण शेवटी त्यांनी विचार केला, वाराणसीचं दैवत आहे भगवान विश्वनाथ. ओम वाराणस्यम भैरवदेव, तिथला बाबा भैरवनाथ एक आहे महाराज. वाराणस्यम भैरवम देवम, भगवान विश्वनाथ आणि भगवान भैरवनाथ हे काशीचे अधिष्ठित आहेत महाराज, काशीचे अधिष्ठित आहेत. आणि म्हणून अधिष्ठित असल्यामुळं त्या महापुरुषांनी भगवान विश्वनाथाचीच आराधना केली. अहो महाराज, तुकोबाराय सुद्धा काशीला गेली एकदा, वाराणसी गया आणि पाहिली द्वारका, पण परी नये तुका पंढरीशी. महाराज स्वतः काशीला गेले आणि इथून एकदा त्यांनी पत्र पाठवले काशीला तुकोबारायनी, तुम्ही विश्वनाथ आणि दीन रंकमी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. मग या महापुरुषांनी विश्वनाथाची साधना केली, भगवान विश्वनाथाची. आणि भगवान शिवजी एवढे प्रसन्न होतात महाराज, ते बाबा लवकर प्रसन्न होतं बघा, इतक्या जलद गतीनं होतं. आणि एकदा दिल्यानंतर हजारो पिढ्या कमी पडत नाही महाराज. हे भगवान शंकराची देणगी महाराज, भगवान शिवजी ते. बऱ्याचदा तुम्ही शिव महिमनं जर स्तोत्र वाचत असताल, 42 श्लोकाचं, ती 42 श्लोकाचं शिव महिमनं. कारण आमचं दैवतच वैद्यनाथ भगवान आहे बाबा, 5व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग, आणि त्यांच्या पायथ्यालाच आपण आहे. मग भगवान शिवजी बद्दल आपण बरंच सांगू शकतो. विठ्ठल विठ्ठल त्या वेळेला भगवान विश्वनाथजी प्रसन्न झाले. मागा महाराज, काय पाहिजे तुम्हाला? त्याने सांगितलं, भगवान सगळं काय आहे हो, पण काय मला संतती नाही. असं आहे का? त्याने सांगितलं मिळेल तुम्हाला, पण त्यांनी सांगितलं संतती 2 प्रकारची बाबा, तुम्हाला कोणती पाहिजे ते अगोदर विचार करा. म्हणजे अगोदर सांगा संतती कशी. त्यांनी सांगितले 2 प्रकार आहेत, एक अल्पायुषी आणि एक दीर्घायुषी, 2 संततीचे प्रकार आहेत. तर तुम्हाला कोणती पाहिजे ते सांगा. त्यांनी सांगितलं, भगवान एक सांगा, ह्या दोन्ही मधला फरक काय, मग आम्हाला मागायला अडचण नाही. त्यांनी सांगितलं, अल्पायुष्य जर असल तर जगात नाव लौकिक करील, आणि दीर्घायुष्य होईल पण नाव करणार नाही. अल्पायुष्य एकदम 5 वर्षाच्या आत कालखंड, ह्याच्या पलीकडं काही नाही, पण नाव मात्र जगात करील, जगात.
ह्यांनी म्हणले राहणार किती वर्ष, समजा अल्पायुष्य 5 वर्ष, पण जगात नाव करील म्हणल्यानंतर विचार करायला पाहिजे का ना 5 वर्षात काय काय करील माणूस आता. तरी पण ह्यांनी म्हणले म्हणणारं कोण आहेत, खांडेश्वर भगवान आहे ना, ही विश्वनाथच आहेत महाराज सुद्धा, हे सुद्धा कोण आहेत, विश्वनाथच आहेत. मग त्याने सांगितलं भगवान द्या अल्पायुष्य द्या, काय अडचण नाही. महाराज त्यांना पुत्ररत्न झालं, आणि पुत्ररत्न झाल्यानंतर त्यावेळेला त्यांनी आनंद झाला. आता मुलगा झाल्यानंतर आनंद झाला, पुन्हा नामकरण सोहळा. आणि बारसा आहे बरं का, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत. त्या 16 संस्कारापैकी 5व्या क्रमांकाचा संस्कार नामकरण सोहळा. पण आता ह्या काळाच्या ओघामध्ये त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आता आपल्याकडं सर्वात प्रचलित एक सोहळा झाला, हॅपी बर्थडे टू यू. त्यानं मेणबत्त्या लावायच्या आणि त्यानं विजवायच्या. आपली भारतीय संस्कृती दिवे लावण्याची परंपरा आहे, दिवे विजवण्याची आपली परंपरा नाही. पण आपल्याला दुसऱ्याचं खरकट घेण्याचा लय नाद आहे, आपलं कधी आवडणार नाही. अरे किती भारतीय संस्कृती महाराज, गोड आहे संस्कृती आपली. पंक्तीला बसणं किती छान आहे बरं. आता पण ते बदलून टाकलं आता महाराज, आता मस्त स्टँडर्ड आहे, क्वालिफाईड. हातामध्ये ताट घेणे, नाव लय भारी त्याचं. काय नाव आहे माऊली? बफे. बफे काय बफे, ताट घ्यायचंय, चपाती वाडा, भाकर वाडा. बेकार चोटाचं लक्ष नाही महाराज ते सगळं. याचं बफे आलाय ते आता येड्याचा बाजार. फक्त हे काय, फक्त बाबा कपडे सध्या हे कपड्यानंच म्हणतात स्टँडर्ड अँड क्वालिफाईड. फक्त कपडे, कपड्याला काय करायचं, आम्ही जरा कपड्यात मार खातो महाराज. आणि व्यवहार काय म्हणतोय, कडक इस्त्रीचे कपडे, माग लाखांनी लफडे, पण कपडे पाहिजेत, कपडे आहे का रे, असले कपडे. बोललो म्हणजे काय झालं मला, अरे फॅशन काय, फॅशन काय मारा, काय काही तर अशा फॅशन. एक जणांना अर्ध शर्ट इन केलंय पुढून आणि मागून मोकळं सोडलंय त्यानं. आणि त्या अरे जय हरी महाराज म्हणलं, जय हरी म्हणलं, अर्ध येईन अर्ध मोकळं. फॅशन आहे म्हणला, फॅशन. म्हणलं राशन आहे का खायला घरी वगैरे. म्हणलं पांढऱ्या खरं सांग काय ते. त्यानं म्हणला महाराज खरं सांगा, फॅशन नाही ही तडजोड आहे. कस काय, पुढून उंदरानं कातरलंय म्हणला हे, आणि मागे पॅन्टीला ठिगळे, लय चापटगिरी आहे महाराज, लय विचित्र महाराज. अरे भगवान शिवजी आणि नामकरण सोहळा. आणि आता ते काय झालं बाबा, ते बंद पडलं, ते बरं झालं. आता जरी करता कोणी केलं, आता जुन्या माता मावल्या आहेत बघा आपल्याकडं, आजी ह्यांना सगळे पाळणे पाठ आहेत. ह्या नवीन पिढीला पाळणे अजिबात. आमच्या गल्लीत बारसं होतं परळीमध्ये, ते मला निमंत्रण दिलं. म्हणलं या महाराज बारशाला. म्हणलं काय वहिनी, कोणी बारशाला देत नाही, काही नाही, आपल्याला फुकट सव राहिली नाही कुठं जायची. त्या म्हणलं या देऊ 10-5 रुपये तुम्हाला. गेलो ना मी. अहो काय महाराज त्या बारशाला मंडप, डेकोरेशन, काय महाराज सजावट करून पुरुष मंडळ बी आलं, सजावटीच आलंय ना. मेकअप लई ना. मी म्हणतो तरुण पोराने मेकअप करू द्या बाबा, पण म्हातारी माणसं 80च्या पुढले बाबा एक जण, महाराज मी जरा मेकअप करतो, पिकअप आलाय म्हणलं तुम्हाला न्यायला. आता काय ह्याचं मेकअप आता, ह्या गालात पाव किलो पावडर बसायला लावायचं कुठं पावडर आता. आणि ते मात्र म्हणते महाराज मला जरा लिपस्टिक लावायची, होटस मध्ये गेले तर लावायची कुठे नाही. काय येड्याचा कारखाना आहे वारा सगळा. ह्या सगळे सजावट करून आले. मी म्हणलं वहिनी उरका लवकर. त्या म्हणल्या महाराज सगळं झालंय, फक्त आम्हाला काय झालंय, पाळण्याचं पुस्तक आहे का तुमच्याकडं. म्हणलं नाही ना. अहो म्हणल्या पाळण्यास आम्हाला पाठ नाही. म्हणलं वहिनी मला पाळणा पाठ आहे. माय म्हणा म्हणल्या मग तेवढा. मग मी माईक घेतलं आणि त्यांना म्हणलं ही पाळण्याची दोरी तरी तालात हलवा, असं सडा टाकल्यासारखं टाकताल, लेकरू त्या गल्लीत पडल म्हणलं जाऊन. ते मग हळू हरवा म्हणलं. आणि मग मी पाळणा म्हणला बाबा. पहिल्या दिवशी बाळ जन्मलं, पाळण्यामध्ये ते पालतग झालं. 4 जणींनी उतान केलं, झो बाळा झो रे झो. 4 जणींनी उतान केलं, झो बाळा झो रे झो. दुसऱ्या दिवशी जन्मलं बाळ, त्यानं मला मागितले केळ, मी त्याला दिले रताळ. त्याच्या जन्माचं झालं वाटोळ, झो बाळा झो रे झो.
विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज नामकरण सोहळा झाला, पण ह्यांना माहित होतं हे अल्पायुषी आहे, हे जाणार आहे. एक दिवस जवळपास एक साधू आले त्यांच्याकडे 2 वर्ष झाल्यानंतर. महाराज बरं आहे ना, आता संतती झाली. अहो काय म्हणले झाली, हे अल्पायुष्य म्हणले, हे लवकर जाणार आहे आता. म्हणले कोण म्हणलं, ज्यांनी दिलं तेच म्हणले कोण, भगवान शंकर म्हणले. ते आता आपलं त्याच्यात काय. त्यांनी म्हणले मान्य, जरी करता भगवान शिवजी म्हणले असतील अल्पायुषी, तरी पण एक काम करा, तुम्ही इथून उठा आणि यमुनेच्या काठावर पर्णकुटी बनवा. आणि पर्णकुटी बनवल्यानंतर रोज ब्राह्मी मुहूर्तावर जेवढे या स्नानाला येतील तेवढ्यांचं तुम्ही दर्शन घ्या, बाकी काही करू नका. ते म्हणले महाराज काय होईल दर्शनानं, काय होईल, सगळं काय होईल, फक्त तुम्ही दर्शन घ्या. एक जर कोणी भेटला ना महात्मा, बस कल्याणच आपलं महाराज. मग त्यावेळेला त्या महापुरुषांनी दोघही पती पत्नी आणि त्या बाळांनी आले, पर्णकुटी बांधली आणि रोज ब्राह्मी मुहूर्तावर जे स्नानाला येतील त्यांचं दर्शन घ्यायचं रोज. योग असा आला, आता त्यांचा आयुष्याचा कालखंड संपला सगळा, आता फक्त 3 दिवस राहिले त्यांना जाण्यासाठी. पण योग असा आला की ते 3 दिवस राहिल्यानंतर या विश्वामधील जी की 7 ऋषी आहेत, कश्यप वगैरे, अत्री, हे महापुरुष आहेत महाराज, 7 ऋषी. अख्खं जग आदला बदल होईल, पण ह्या 7 जणांची जागा बदलत नाही. हे चिरंजीव आहेत, 7ला 7 ऋषी. आणि ते 7 ऋषी एक तर कोणाला आशीर्वाद देतही नाही. गर्दा करू नका रे, उग धमकी दे लोक, खरं नाही. मी घरी धमकी देतो अशी बायकोला, तिला म्हणलं चहा कर, ते म्हणजे जा, करीत नाही. राहिलं काय, कुठं आपलं वजन बाहेरच. घरी बोला पुंडलिक, बाहेर ताटाला रांगोळ्या, घरी उभ्या राख रांगोळ्या. आणि कोण भेटले आम्हाला, आता उग धमकी देऊन बघितली, नाहीतरी ही लेकरे आम्हाला घाबरत नाहीत बाबा. कशाला घाबरते रे, आता काही म्हणतात माता मावली, आम्ही घरी गेल्यावर लेकरू रडायला लागलं का नाही, गबास बाळ्या माळ्या, गबास बाळ्या, महाराज आहेत महाराज. ते महाराज मी काय भूत बांगला आहे का काय, हे काय भेडवायची पद्धत आहे होय. आणि काही म्हणतात बाबा महाराज इकडे या, आमची लेकरं धरून न्या. आता तुमचे धरून न्या आणि आमच्या घरातला उताडा कोण्या तळ्यात सोडायचा नेमका, आता धरून न्या. काही बी चित्र बाजार आपला. एक जण तुम्हाला महाराज हे 2 दिवस झालं शाळेत जात नाही, मग ह्याच्या कानात उडी मारा. अरे मग माझी काही भेंडकुळीची अवलाद आहे का काय, त्याच्या कानात उडी बसेल कशी आता. आणि लेकर बी धड नाहीत महाराज, काही काही लेकर बळच मांडीवर येतात. एक लेकरू माझ्या मांडीवर आले 92 किलोच. उठता ना दे, मी म्हणलं बाळा उठ, नाही उठणार म्हणलं, मी नाही उठणार म्हणजे काय म्हणलं, माझ्या मांड्या म्हणजे आवताच्या दांड्यात का काय, उठणं म्हणलं आता जरा थोडं. ब्राह्मी मुहूर्तावर 3 दिवस राहिल्यानंतर योगाने 7 ऋषी आले स्नानाला. आल्याबरोबर हे दोघांनी दर्शन घेतलं. नमो नारायण नारायण दर्शन घेतलं. ती बी बाळ आलं त्याने दर्शन घेतलं. 7 ऋषी म्हणले अरे वा, लहान आहे पण सांगायची गरज नाही, वा वा सुंदर. आणि त्यांनी दर्शन घेतल्याबरोबर त्या 7ही संतांनी आशीर्वाद द्याला त्यांना. आयुष्यमान भव चिरंजीव भव. ते दोघं माता पिता म्हणले महात्मन आशीर्वाद कोणाला दिला, म्हणले बाळाला. 3 दिवस राहिले म्हणले. आता हे म्हणले कस काय, भगवान शिवजीनं सांगितलंय. हे म्हणाले हे मान्य आहे, काशी विश्वनाथजीनं सांगितलंय हे मान्य आहे, पण आपण आशीर्वाद दिला त्याचं काय करायचं आता, आशीर्वाद दिला त्याचं काय करायचं आता. मग त्यांनी सांगितलं थांबा हे 3 दिवसांना जाणार आहे ना, अजून 2 दिवस शिल्लक आहे ना. म्हणले हो, एक काम करा त्याला आमच्याकडे द्या आता. मग त्या बाळाला त्या ऋषींनी घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सत्य लोकावर गेले, ब्रह्मदेवाकडं गेल्याबरोबर ते आसनावर होते. नमो नारायण नारायण या 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 महात्माने. अरे वा, सप्तऋषी आले. आणि ब्रह्मदेवानं विचार केला ज्यार्थी हे आलेत महापुरुष, वय लहान असू द्या पण काहीतरी अधिकारी, अहो तुमच्या सहवासात नुसतं आम्ही बी आला तर लोक आम्हाला गायक म्हणतात. ते लेबल आहे तुमचं, त्याच्या मध्ये आमचं केबल कसं का असा ना, पण
वर लेवल आहे ना ते आपलं, असा प्रकार आहे ते. त्यांनी म्हणाले वा महात्माने आया, ती योगी पुरुष आले, ते बाळ आलं आणि त्यांनी ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर ब्रह्मदेव म्हणाले आशीर्वाद देणं गरजेचं आहे. आयुष्यमान भव चिरंजीव भव. सप्तऋषी म्हणले आपण तर सुटलोत आता. हे ब्रह्मदेवाकडे गेलं खेळ. ते म्हणले काय झालं हसता का? म्हणले काय करायचं? अहो म्हणले आता हे उद्या संपायले म्हणजे आयुष्य आणि तुम्ही आशीर्वाद दिला. ब्रह्मदेव म्हणले हो मी तर आशीर्वाद दिला. अहो म्हणले काल आम्ही असाच दिला होता, त्याला काय करायचं आता? ब्रह्मदेव म्हणले आता माझ्या आशीर्वादच जाऊ द्या, पण तुमच्या संताचा आशीर्वाद कस काय करायचा? हे जाऊ द्या म्हणले, उद्या जाणार आहे ना, एक काम करू म्हणले, आता उद्या सगळेच कैलासावर जाऊ आपण, आता डायरेक्ट मालकाकडे जाऊ म्हणले ते. आता भगवंत इकडे तिकडे नकोच. आता हे ब्रह्मदेव सप्त ऋषी ते बाळ हे 9ला 9 जण कैलासावर निघाले आणि गेल्याबरोबर त्यांनी दर्शन घेतलं. भगवान शिवजी म्हणले अरे वा 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 वा. भगवान भजन करू लागले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आले सर्वजण. ब्रह्मदेव नमो नारायण, या या महात्मानी या 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 बघा. दर्शन घेतलं आणि सगळ्यांनी दर्शन घेतल्यावर हे बाळ बी आलं दर्शनानं. महाराज आल्याबरोबर त्यांनी दर्शन घेतलं शिवजीचं. शिवजी म्हणले ज्या अर्थी ह्या 8 महापुरुषामध्ये आलेत हे काहीतरी अधिकारी आहेत. भगवान शंकरांनी सहज त्यांच्या तोंडातून शब्द गेले, आयुष्यमान भव चिरंजीव भव. ब्रह्मदेव म्हणले मी सुद्धा सुटलो आता इथून, आता आपलं बी काही अडचण नाही. ब्रह्मदेव म्हणले शिवजी आशीर्वाद कोणाला दिला? म्हणले त्या बाळाला. आज संध्याकाळी व्हाउचर संपायले म्हणजे त्यांचं आता का आज संपायला म्हणजे ते आता. भगवान शिवजी म्हणले मी तर आशीर्वाद दिला. म्हणले काल मी दिला आणि परवा त्यांनी दिला. म्हणले आता पण करायचं काय? शिवजी म्हणले माझं जाऊ द्या, पण संतांच्या दर्शनातला आशीर्वाद काय करायचं? त्याने म्हणले एक काम करा, आता तुम्ही जा सगळे, इथं राहू द्या त्याला. आणि राहिल्यानंतर त्यांना सांगितलं बाळा बेल घ्या, बेल, आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करायला लावला. ज्याला महामृत्युंजय जप करता येत नाही त्यानं सोपा जप करायचा. हरी नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर जय नम शिवाय, नम शिवाय नम शिवाय, हरे हरे नम शिवाय, नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. खांडेश्वराय शिव खांडेश्वराय नमो शिवाय, खांडेश्वराय खांडेश्वराय शिव खांडेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. खांडेश्वराय खांडेश्वराय, हर हर बोले नमः शिवाय. खांडेश्वराय शिव खांडेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. खांडेश्वराय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. खांडेश्वराय शिव खांडेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले, हर हर भोले नमः शिवाय. अख्खा दिवसभर जप केला महाराज. जप केल्यानंतर चित्रगुप्ताने यादी काढली, मला आज कोणाकोणाचा नंबर आहे, आणि सगळ्यात खातं नंबर 1 ते यमाचं. अजिबात बोफोर्स नाही, भ्रष्टाचार थोडा सुद्धा नाही, इमानदारीनं काम करणारं खातं यमाचं. ज्याचा नंबर आहे त्यालाच नेत आहे, 10-5 रुपये सुद्धा घेत नाही. आणि ती उपकारच आहेत महाराज यमाचे, ते पैसे घेत नाहीत म्हणूनच बरं आहे आपलं बी.
हो ना, यमानं जर पैसे घ्यायला सुरुवात केली, एखाद्या मोठ्या श्रीमंताचा जर नंबर असेल, रामराम म्हणजे कस काय, हा तुमचा नंबर आहे, इकडे या, 5 लाख घ्या, भरत महाराज जोगीन या, असं होऊ शकतं. तिथं तसं होऊ शकत नाही. हे आले चित्रगुप्त म्हणजे जा आज यादी बघा. अहो म्हणले यादी बघा, पण ज्याला आणायचं आहे ते कैलासावर आहे सध्या म्हणले. आणि महामृत्युंजय मंत्राचा जप चालू आहे त्या बाबाचा, पुन्हा शिवलिंग समोर आहे, आणि पुन्हा भगवान बाबा तिथं समोर आहे. म्हणले आता काय करायचं बोला. त्याने म्हणले काही असो, आपलं आधार कार्ड इथलं आहे ना. पुन्हा बोलले नाही. चला जा. गेले महाराज वरी. भगवान शंकर म्हणले बोला येण्याचं प्रयोजन. ह्यांच्याकडे आलो. ते म्हणले ते बघा ना आतमध्ये काय करते. ते म्हणले ते जप करत. त्याने म्हणले नाही ना, म्हणले ह्यांचा कार्यकाल संपलाय. ते म्हणले संपलाय नाही ना म्हणले. ते म्हणले शिवजी तुम्ही जेवढं त्यांना वयमान दिलं होतं तेवढं त्यांचं वयमान झालेलं आहे, आणि नियमामध्ये आम्ही आज आलेलो आहेत. भगवान शिवजी म्हणले थांबा, ह्यांना किती वर्षाचं आयुष्यामध्ये. म्हणले 5 वर्षाचं. ठीक आहे, मग 5 वर्ष झाले का, तुम्हीच बघा ना म्हणले. आता मान्य हो म्हणले, पण ऐका म्हणले, यमाला सांगितलं. भगवान शिवजी म्हणले वरदान देणारा जर मी असल, मग वर्ष सुद्धा माझेच धारण. तुम्ही वरदान कोणी दिलं, भगवान शंकरानं, आणि माझेच वर्ष धारा, असं दुसऱ्याचे वर्ष चालणार नाहीत. यमाला वाटलं एखादी मिती मागे पुढे झाली असेल, आजच्या ऐवजी उद्या, ह्याच्या पलीकडं काही नाही. भगवान शंकर म्हणजे थांबा, अगोदर माझा 1 दिवस आहे का, माझा 1 दिवस आहे का, आणि मग पुढे विचार करा तुम्ही, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. ते म्हणले कस का, ऐका म्हणले. या बघा 4 युग आहेत सरासरी, कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. कृतयुगाची कालगणना आहे 17,28,000. त्रेतायुगाची कालगणना आहे 12,96,000. त्रेतायुगाची कालगणना आहे 8,64,000 आणि कलियुगाची कालगणना आहे 4,32,000. कृत, त्रेत, द्वापार आणि कली 17,28,000, 12,96,000, 8,64,000 आणि 4,32,000. असं एवढे होण्यासाठी 4 युगाला 43,20,000 वर्ष होतात. जेव्हा 43,20,000 वर्ष होतील तेव्हा 1 चतुर्युग होईल. किती? 1 चतुर्युग. आणि ह्याला काय म्हणतात, 4 युगाला 1 चतुर्युग. अशा 71 चतुर्युगाचं 1 महायुग असतं, 1 महायुग असतं. आणि अशा अनेक महायुगाचं 1 कल्प असतं. आणि मग ब्रह्माजी की आयु में बीतत कल्प अनेक, 10 ब्रह्मा बीत बने आणि शंकरजी का दिन 1, असं म्हणले ते. बघा म्हणले ज्यावेळेला कल्पाच्या कल्प आयुष्य जाईल तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस, आणि त्याला असे कल्पाच्या कल्प आयुष्य, त्याला मरण. आणि जेव्हा 10 ब्रह्मदेव अवताराला येतील आणि मरतील तेव्हा माझा किती दिवस झाला, 1 दिवस झाला. यम म्हणाले राजीनामा दिल्याला परवडला. एवढा गोंधळ आपल्या डोक्यात बसत नाही. त्याचं कारण काय सांगलो, ही संतांच्या दर्शनातली काय आहे ताकद आहे. महाराज म्हणले असे संत जर मला सुद्धा भेटले, धन्य आजी दिन संत दर्शनाचा फायदा अनंत जन्मीचा शिन गेला. महाराज असे संत तुम्हाला भेटले, पण संत भेटल्यानंतर तुम्हाला काही का अवस्था काय वाटली तुम्हाला शरीरानं, अभंगाच्या दुसऱ्याच्या. मजे वाटे त्यासी हालिंगण जावे, मजे वाटे त्यासी हालिंगण जावे, हालिंगण जावे, मजे वाटे त्यासी हालिंगण जावे, मजे वाटे त्यासी हालिंगण जावे, जावे मजे वाटे त्यासी हालिंगण जावे, जावे त्यासी हालिंगण जावे, जावे जावे मजे वाटे त्यासी हालिंगण जावे, मजे वाटे त्यासी हालिंगण जावे, खतान सोडावे, खतान सोडावे तन जावे, मजे वाटे त्यासी हालिंगण जावे,
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे खतान सोडावे खतान सोडावे चरण त्याचे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे ओ मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे खतान सोडावे खतान सोडावे चरण मजे वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदन सोडावे कदन सोडावे चरण त्याचे चरण त्याचे चरण त्याचे गोड आनंद आहे महाराज हे सुद्धा भजनासारखा आनंद जगाच्या पाठीवर कुठंच नाही महाराज. या भजनाच्या आनंदामध्ये महाराज आयुष्य द्विगुणित होतं. प्रांशो आगाम हसाय नृतये प्रदधान आयुहू हे श्रुतीनं वर्णन केलंय, वेदानं वर्णन केलंय. आणि तेच आमचे तुकोबाराय सांगतात, गाये नाचे उडे आपुलिया छंदी आणि मनाची आनंदी. अरे किती तोंड चांगलं दिले महाराज हे भजनासाठी महाराज, काही दुसरं गरज नाही याची. गोड चेहरा दिलाय, एवढं तोंड चांगलं दिले, हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, हे का नाही. कितीतरी साधू संतांनी सांगितले की बाबा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भोरोग नर. बरोबर आहे. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम जे देव होऊन देवची त्रिका चित्तीनं धरावे. किती उत्तरी वर्णन आहे महाराज. एवढं सर्व संतांनी आपल्याला सांगितलं. या देहाचा उपयोग चांगला करून घ्या. गोड चांगलं आहे महाराज शरीर. आणि जोपर्यंत आपल्याला भजन करायला काहीच अडचण नाही येत महाराज. पण काय होतं भाऊ, माणसं गाणं म्हणतात पण अभंग म्हणत नाहीत. किती बी अवघड गाणं येऊ द्या म्हणणारच. किती अवघड गाणे महाराज काही काही पण पाठच. तरी प्रत्येक गणपतीला गाणं येते. आता प्रत्येक गणपतीला गाणं येणार. आता मागे गणपतीला गाणं चांगलं आलं बरं का, ते ऐकायला बरं, पण लेकरांनी म्हणल्यावर बरं वाटायचं. ते लहान मुलांनी गाणं म्हणलं तर बरं वाटायचं. ते माझ्या पप्पाने गणपती आणला, माझ्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, माझ्या पप्पाने गणपती आणला. लहान लेकरा म्हणल्यावर गोड. पण आमच्या गल्लीतले 80च्या पुढले 2 जण ते गाणं म्हणाले, माझ्या पप्पाने गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय. त्यांच्या बाबाच्या वयाच्या मानानं गुणानं राहत जाऊ हे म्हणत असतो महाराज मी. जे शोभल ते करी जा महाराज. पण इथं का बरं भजन करावं चांगलं आहे का. इथं टाळ्या वाजणार नाहीत. नाही नाही, इथं अजिबात टाळ्या वाजणार नाही. कितीही म्हणा तुम्ही हे वाजणारच नाही. लय जुलमाना इठ्ठल 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 म्हणलं बोट फुटल बोट फुटल विठ्ठल. आणि काय मला सांगा ती काय पत्ती खेळताना टाळ्या वाजते. काय पानं टाकताना तर ऍक्शन असते त्याची मराठी. लय भारी. काय वजन आहे. आणि ते समोरचं सुद्धा मारा तशा वजनात पानं उचलते. आणि शेवटचं पान मोठ लय भारी असत. जसं याचा आज सासरा आला इथं. आता हे अरे भजन करा भजन. महाराज सांगतात गात जागा गात जागा गात जागा जागा गात जागा गात जागा प्रेम मागा बे विठ्ठला प्रेम मागा
जागा घात जागा गावं नाचावं. महाराज म्हणतात मला ज्या क्षणाला संत भेटले मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. आणि आपली परंपरा अशी प्रथम भेटी आलिंगन आणि मग चरण वंदावे. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे आणि एकदा आलिंगन दिल्यानंतर कदा न सोडावे चरण त्यांचे. एकदा त्यांचे चरण धरणेलं पुन्हा मला सोडायची इच्छा झाली नाही. विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमान विठोबा रखुमान जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा. विठोबा रखुमाई विठोबा. हवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा जय 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 विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. रखुमाई रखुमाई. धन्याजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण दिखिल्या चरण वैष्णवांचे. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग जन्मो जन्मी. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. जवळपास आपला वेळ झालेला आहे पण अजून एकदा सांगतो तुम्हाला की खरंच ज्ञानराजांची आज 750वी जयंती आज. म्हणून आज जगातला सर्वात मोठा उत्सव आळंदीमध्ये महाराज. अख्ख्या आळंदीवर लाइटिंग आहे डेकोरेशन आज पूर्ण आळंदीवर. कारण का 750व्या जन्मोत्सवामुळं. आणि आज माऊलींच्या कळसावर आज सुवर्ण कळस चढवण्यात आलेला आहे. खूप लोकांनी महाराज त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपलं वैष्णवांचं एक मुख्य स्थान आहे ते ज्ञानोबा आहे. आणि तुम्ही आज या एवढ्या कार्यक्रम भगवान खांडेश्वर प्रभू एवढा आलात. आणि उद्या गोपाळ काल आहे. उद्या काय आहे? गोपाळ काल आहे. आणि खरंच सर्वांच्या घरून भाकरी पोळ्या जी आणता येईल
ते आणल्यानंतर जो एकत्र होतो त्याला काय म्हणायचं? काला. आणि उद्या तुम्हाला अजून योग चांगला आहे. उद्या माऊलींच्या गोपाळ काल्याच्या निमित्ताने, भगवंताच्या गोपाळ काल्याच्या निमित्ताने सर्व तुम्हाला एक सुवर्ण संधी चलत आली आणि भगवान खांडेश्वर प्रभूच्या इथं. आणि इथलं तुम्हाला अन्नदान सांगतो. एक शीत किलिया अन्नदान आणि होय कोटी कुळाचे उद्धरण. 1 कोटी कुळाचा उद्धार होतो, 1 कोटी कुळाचा. इतकी भगवान शिवजीच्या दरबारामधली काय आहे? ताकद आहे महाराज. म्हणून एवढं आपले लहानूभाऊ, आपले रमेश भाऊ, आमचे मच्छिंद्र महाराजजी, या सर्वांच्या ग्रामस्थ मंडळ, माता भगिनी, पुरुष मंडळ, तुम्ही एवढे गुणीजन, गायनाचार्य आणि कृष्णाबाबा आमचे पूर्ण महाराष्ट्र नाही 4-5 राज्य त्यांनी गाजवलेत महाराज. 4-5 राज्य. इतकं ताकद आहे बाबा त्यांची. अरे ही ताकद आहे. आणि पूर्वजन्मातली त्यांची आईवडिलांची पुण्याई आणि त्यांची मागच्या जन्मातली साधना, त्याच्यामुळे यांना ही एवढं सगळं प्राप्त झालं. तुम्हाला गायन प्राप्त झालं, त्यांना मृदंग प्राप्त झाला. आणि एवढं सर्वांना आज माता भगिनी, पुरुष मंडळ आज जवळपास आपले 9 वाजत आले. मला वेळेचं बंधन आहे आणि मी पाळतो सुद्धा बंधन महाराज. मी वेळेच्या भाऊ कधी 10 मिनिटं सुद्धा वरी जात नाही, उलट 5 मिनिटं अगोदर. कारण काय होतं, वेळेचं बंधन पाळलं तर त्याच्यात आनंद असतो. बरोबर आहे ना? तर उगा आपलं 9:30 झाले तरी मी अजून तुमचा आणि अर्धा तास घेणार आहे नका. बरं आता अजून अर्धा तास सांगितल्यावर येड्याचा माझा. म्हणून आपलं खरंच एवढं मात्र म्हणतो, आमचे लहानूभाऊ यांनी आज एवढं जे वैभव जमा करून दिलं आपल्याला, त्याबद्दल लाख लाख धन्यवाद त्या महापुरुषांचे महाराज. एकतर ते महाराज सगळे स्थान त्यांनी गाजवलेत. राजकारणातलं उच्च कोटीचं स्थान त्यांच्याकडे होतं आणि आज परमार्थातलं तर कळसच आहेत आज आपल्यासाठी महाराज ते. आणि खरोखर बाबा तुमच्या चरणावर माझंही लोटांगण. आणि विशेष करून महाराज पुढी संतती बी त्या दर्जाचे महाराज, हे का नाही? काय तर पाहिजे अजून. आज किती एवढं संपत्ती असून, सर्व वैभव असून, पण नम्रता एवढी. भगवान ज्ञानोबाराय पूर्ण गुंजाळ परिवाराचं या ठिकाणी कोट करले. आणि भाऊनं एवढं जे वैभव, मला वाटत नाही आता काही करायचं राहिलं असं म्हणून. भरपूर वाना अजून ते करणारच आहेत महाराज ते. म्हणून एकदा तुम्ही सर्व माता भगिनी, पण उद्याची मात्र सूचना, उगा आमच्या जोग्याला किंमत द्या. उद्याच्याला संस्थानं, ट्रस्टनं सांगितलंय, पण उद्याच्याला सुवर्ण संधी अजून सांगतो चलत चलत एकदाच. 750वी ज्ञानराजाची आता ही जन्मोत्सव आणि त्यांच्या निमित्तानं उद्याच्याला तुमच्या हातून काय होणार आहे? काला. मग त्यासाठी तुम्ही सर्वांनी एक सुद्धा कमी आणू नका. भाकर प्रत्येकाने 21 आणा, 22 नको आणि 20 सुद्धा नको. 21 भाकरी, 21 किलो सोन्याचा कळस आहे आज तिकडं आळंदीला. मग तुम्हाला 21 भाकरीच आणा म्हणतो मी, जास्त सुद्धा म्हणत नाहीत. मग सर्व माता भगिनी आणतील. या ठिकाणी भगवान खांडेश्वर प्रभू तुमच्या सर्व प्रसादाचा स्वीकार करील. आणि तोच प्रसाद असतो महाराज. प्रसादे सर्व दुःखानाम हानी रश्योप जायते. आणि या ठिकाणी आमटी बनल, तुमच्या सर्व भाकरी आणि सर्व माता भगिनी, पुरुष मंडळीने आनंद घ्यायचा. आणि योगायोगाने शेवेला पुण्यराम. आता मात्र माऊलीच्या भजनामध्ये तिथल्या तिथंच टाळी वाजवा, तिथल्या तिथं. जास्त जास्त कोणाला वाजू देऊ नका. कारण ध्वनी प्रदूषण नको म्हणून म्हणायला लागलो. आता माऊलीचं भजन करू आणि शेवेला पुण्यराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर